तर आपण पाहिलं तर मोठं केलं जात आहे आणि नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन सुरू होत आहे. धन्यवाद जयेश. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल थोडस थांबवतो तुला. विशाल आपण देखील या. जयप्रकाशजी पाटील इशिका 11 टीमचे जे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून विशाल इंगे यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. सागरमाळे आपण या. आपल्या शुभ हस्तेच आपण हे प्रदान करा. हे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय. थँक्यू सो व्हेरी मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर अमित शर्मा. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयेश डुकले. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फाल्कन फायटर विपक्षामध्ये सदन स्मृती 9192 या दोन संघ दरम्यान. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त एक धावफलकावर लागली गेलेली आहे. अनिकेत चौधरी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. संघाचा कर्णधार आहे. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अतिशय जबरदस्त बॉलची हाताळणी करते बॉलर अनिकेत चौधरी. वेगावरती स्वार झालेला आहे बॉलर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त एक धाव त्यांनी खर्च केलेले आहे. षटकातील चौथा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह. हवेमध्ये चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये आणि निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर अनिकेत याने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करते बॅटर मिस्टर निलेश. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑफ. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या एकंदरीत 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. अनिकेत चौधरी पुढील बॉल असलेल्या षटकातील. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल पुन्हा एकदा. 1 बाउन्स सीमारेषा पार. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या एकंदरीत 9 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. अप्रतिम बॅटिंग करतो बॅटर निलेश. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या माध्यमातून मागील 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नक्कीच आयकॉन फिल्डर आहेत आणि बॉलर देखील आयकॉन आहे. आता मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये. शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं होतं. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आमच्या सोबतीनं दर्शन जोडले गेलेले आहेत. दर्शन काय म्हणतील या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हर झाले आणि 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि 9 धावा असं मानलं तर क्रिकेटच्या पटलावरती चांगल्या धावा मानल्या जातात. परंतु आता पाहिलं तर दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे आणि या षटकामध्ये पाहिलं तर 3 चतुष्टक आपण पाहतो 30 बाहेर असतील. त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल दोन्ही बॅटरकडून. जबरदस्त पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उचलावा लागेल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आलेल्या आहेत. सन्मानजनक स्थितीमध्ये नक्कीच पोहोचलेली आहे बॅटिंग करणारी टीम. परंतु आता मात्र या पॉवर प्लेमध्ये आपण पाहणार आहोत किती धावा बनवल्या जातील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. तर किरण धूम आलेला आहे बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. त्यांना रोखण्याकरता 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश आणि निलेश त्यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र या ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला कल्पेश सापटे. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर किरण धूम. चांगली बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये या 2 खेळाडूंच्या दरम्यान. बॉलर तयार. हा प्रकार बॉल हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती बॉलर किरण याने. त्या बॉलला नक्कीच परिपूर्ण पिक केलं. बॅकफुटवरती आला. त्यानंतर हुक केला बॉलला. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या
13 अंकावर पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार किरण धूम. यावेळेस पायांचा वेग घेणारा चेंडू होता. फ्लॉम एल्बी सापडलेला बॅटर मिस्टर कल्पेश सापटे. जबरदस्त बॉलिंग. काय कमबॅक केलेले आहे बॉलरने किरण याने. पायांचा वेध घेणारा चेंडू होता आणि नक्कीच यष्ट्यांच्या समोर सापडला गेला बॅटर कल्पेश सापटे. LBW स्वरूपामध्ये बाद होईल आणि निघून जाईल मैदानाच्या बाहेर. संघाचा कर्णधार होता कल्पेश सापटे. त्याच्याकडून जर आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली बॅटिंग करण्याची अपेक्षा होती, परंतु LBW स्वरूपामध्ये बाद झालेला बॅटर कल्पेश सापटे. आता मात्र त्याच्या जागेवर न्यू बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कोल्हा जो बिलॉंग करतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघातून, परंतु आता मात्र आपण पाहणार आहोत फॉल्कन फायटर्स संघाच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ करेल मिस्टर अक्षय कोल्हा. नक्कीच पाहिलं तर सर पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर पाहिलं तर विकेट आले आणि विकेट नंतर यावेळेस कमबॅक केलाय किरण धूम या गोलंदाजाने. आता पाहतोय नो बॅटर अक्षय कोल्हा आलाय. यावेळेस लोअर फुल्डर बॉल पुल केलाय, परंतु पाहतो इकडे फिटलर आहे त्याच्याकडून होतोय चुकी. चुकीला या क्रिकेटच्या पटलावरती माफी नाहीये सर. आणि पाहतो इकडे साधा सोपा झेल इथे सुटला गेला आहे आणि जीवनदान मिळते इथे बॅटर अक्षय कोल्हा या फलंदाजाला. रोशन होता त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून झालेली आहे चुकी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि या किती धाव कंप्लीट केलेल्या आहेत तर एक सिंगल धाव कंप्लीट केलेला आहे. संघाची धावसंख्या 14 अंकावर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त प्रयत्न करावा लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. या दोन बॅटरला रोखायचं असेल तर बॉलर तयार किरण धूम. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. अपील तर लाऊड केलेला आहे बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद, तो म्हणजे मिस्टर निलेश. बॅक टू द पवेलियन गॉन. खेळायचा होता समोरच्या दिशेने, परंतु बॅटची एज लागून सरळ बॉलर निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक धक्का लागलेला आहे सदर स्मृती 9192 या संघाला. बघा दुसरा विकेट इथे मिळतोय फाल्कन फायटर्स या संघाला. आणि यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल घेतलाय निमेश थापड आहेत तिकडे. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर भावेश ठाकरे येतोय. एक डावखोरा फलंदाज जो विध्वंसक रूप नक्कीच आजमावतो या विकेटवरती. आणि या ग्राउंडचा जास्तीत जास्त अनुभव सुद्धा आहे या बॅटरला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल सर. तर नवीन बॅटर आलेला भावेश ठाकरे मैदानाच्या आत दाखल झालेला आहे. पाहावं लागेल त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ केला जाईल. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल कारण भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत या संघाची. आता मात्र जिम्मेदारीने खेळ करावे लागेल या बॅटरला भावेश ठाकरे. स्ट्रायकिंग एंडला असेल बॉलर तयार किरण धूम. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पण थोडासा बाहेर बोलतोय. चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल डॉट. अप्रतिम बॉलिंग होते बॉलर किरण धूम. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. किरण धूम हा बॉलर नक्कीच जबरदस्त कामगिरी करतोय या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर झेल. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे भावेश ठाकरे. बॅक टू द पवेलियन गॉन. आकाश रिपट या खेळाडून नक्कीच कॅच कॅरी केलेला आहे. आणखी एक धक्का लागला जाईल फाल्कन फायटर या संघाला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नक्कीच 3 विकेट बाद झालेल्या आहेत या संघाचे. थोडासा अडचणीमध्ये सापडला गेलेला संघ आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र कमबॅक करावं लागेल फाल्कन फायटर या संघाला. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. किरण धूम नक्की चांगली ओव्हर त्याच्या माध्यमातून राहिले गेले. फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 3 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी केलेली आहे किरण याने.
नक्कीच सर बॉलिंगचं विश्लेषण पाहिलं तर आपण पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर पाहिलं विकेट आली दुसऱ्या बॉलवरती, तिसऱ्या बॉलवरती सिंगल धाव, चौथ्या बॉलवरती विकेट, पाचवा चेंडू पाहिलं तर डॉट आला आणि सहाव्या बॉलवरती विकेट. म्हणजे बॉलिंग कार्ड पाहिलं तर चांगलं यावेळेस किरण धूम यांच्याकडून पाहिलं गेलंय. जबरदस्त खेळाडू आहे किरण धूम. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून राहिला गेला मागील ओव्हरमध्ये. आता मात्र अनिकेत चौधरी हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. संघाची धावसंख्या 14 अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. पहिला बॉल यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. विजय जाधव होता त्या ठिकाणी, त्याचा मात्र प्रयत्न होता नक्कीच रनिंग कॅच पकडण्याचा परंतु थोडासा अपुरा राहिला गेला मिड ऑनला. आणि ही नक्कीच पाहिलं तर नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकंदरीत 15 अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. अनिकेत चौधरी षटकातील नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जायला लॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. हलकासा फ्लंबल केस झालेला आहे दीपेश याच्या माध्यमातून. एक धाव मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. नक्कीच थोडासा स्ट्रगल करतोय फॉल्कन फायटर हा संघ. कमबॅक करावे लागेल या संघाला. आता मात्र सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल आकाश त्या ठिकाणी. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे अक्षय कोल्हा. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. बघा इथे सर विकेटवरती राहणं गरजेचं आहे कारण पार्टनरशिप इकडे बिल्ड करावी लागेल जर तुम्हाला चांगल्या टोटलपर्यंत पोहोचत असेल. कारण बघा आता ही स्थिती आहे ना फाल्कन फायटर संघाची, तर करो या मरुस्थितीमध्ये येऊन टपलेला आहे. कारण इथून एखादा सामना जर तुम्ही गमावला तर तुम्ही नक्कीच या टुर्नामेंटमधून बाहेर पडू शकतात. इथे तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर चांगली खेळ करावा लागेल, परिश्रम करावे लागतील, स्वतःचा घाम या खेळपट्टीवरती घालावा लागेल तरच तुम्ही या खेळपट्टीवरती उभे राहतील. नक्कीच पहिला मॅच आपण जर पाहिलं तर पराभूत झाला होता फाल्कन फायटर हा संघ, परंतु या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करावं लागेल. या मॅच मध्ये देखील स्ट्रगल करताना दिसतोय प्रदीप भोईर आलेला आहे न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये युक्ती 11 वॉलापाडा संघाचा नक्कीच खेळाडू आहे परंतु फाल्कन फायटर या संघामध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार. अनिकेत चौधरी 3 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल. विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा. कर्णधार देखील आहे. जबरदस्त कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू झाला लॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. हलकीची मिस्टेक आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या एकंदरीत 18 अंकावर पोहोचली गेलेली आहे. नक्कीच पाहायला गेलं तर अनिकेत चौधरी हा वसई बेनापट्टी या परिसरातून बिलॉंग करतोय. बेनापट्टी एक्सप्रेस या नावाने त्याला संबोधलं जातं भरपूर ठिकाणी आणि न्यू स्टार वसई संघाचा नक्कीच चांगला खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी करतोय. यावेळेस दिशा दिली बॉलला. चेंडू जाईल काय घडलेलं मैत्रीच्या आत डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा परंतु निशाणा आता मात्र चुकला गेलेला आहे. चेंडू जाईल डॉट. चेंडू टाकून झाले या षटकातील एकंदरीत 5. जबरदस्त बॉलिंग करतोय अनिकेत चौधरी हा बॉलर. फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त एफर्ट लावतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चौधरी. वसई एक्सप्रेस नक्कीच त्याला म्हटलं जातंय. चांगली कामगिरी, चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये बॉलिंग करतोय अनिकेत. आता मात्र डेड बॉलचा इशारा आलेला. पंचांचा रनामध्ये मिस्टेक केलेला आहे बॉलरने. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील शेवटचा बॉल असेल. 1.5 बॉल मध्ये नक्कीच त्याने 13 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट त्याला प्राप्त झालेला आहे. बॉलर तयार. अनिकेत चौधरी हा प्रकार बॉल. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 19 अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे फाल्कन फायटर या संघाची 4 गडी बाद 19 धावा.
बघा 19 धावा इथे लागल्या आहेत आणि पाहिलं तर बॅटिंग विश्लेषण पाहिलं तर कल्पेश सापटे 4 मध्ये 5 धावा बनवल्या, निलेश सांबरे 5 मध्ये 8 धावा बनवल्या, अक्षय कोल्हा थोडंसं पाहिलं तर लवकर बाद झाला, 3 मध्ये 2 धावा करून भावेश ठाकरे 2 चेंडू फेस केले, 0 वरती हा खेळाडू पाहिला. यानंतर पाहिलं तर आपण 2 बॅटर अजून सुद्धा आपण पाहतो खेळपट्टीवरती, अर्जुन थालकर आणि प्रदीप भोईर यांच्याकडे क्षमता आहे, कॅलिबर आहे, ताकद आहे. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या खेळपट्टीवरती चांगला खेळ करावा लागेल, मोठे मोठे फटके खेळावे लागतील. संघ अडचणीमध्ये आहे. नक्कीच दर्शन सर अप्रतिम बॅटिंग करावं लागेल, अडचणीमध्ये सापडलेला आहे फॉल्कन फायटर हा संघ. 4 गडी बाद झालेले आहे या संघाचे. आता मात्र 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, अर्जुन थाळकर त्यानंतर प्रदीप भोईर. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंगमध्ये. नक्कीच 3 ओव्हरमध्ये एकंदरीत 50 ते 60 पर्यंत धावसंख्या पोचवावी लागेल या संघाला. बघा सर पाहिलं तर करंट रन रेट पाहिलं तर 6.33चा आहे. जर चला जास्त वेळ खर्च करू नका. ड्रिंक ब्रेक झाला होता. आता पाहतो पण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होईल, पण ते आकाश रिपट आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय कामन एंड कडून. पण आकाश रिपट आपण पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू आहे या संघातील. बघा 2 आयकॉन लागले गेले आहेत, एक आकाश रिपट आणि एक अनिकेत चौधरी. अनिकेत चौधरी जर यांचा विचार केला तर न्यूस्टर वसे या संघातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आणि पाहिलं तर यंगस्टर पापडी या संघातून नक्कीच ओपनच्या संघातून चांगला खेळ केलाय सातत्याने त्याने. आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर त्याला आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून साधारण स्फूर्ती 9192 या संघातून घेतलेला आहे. यावेळेला आकाश रिपट हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कासारवडवली संघाचा नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. आता मात्र या साधारण स्फूर्ती 9192 संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी करेल हा बॉलर आकाश रिपट. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. बघा सर गरज होती इथे मोठ्या फटक्याची आणि ती गरज यावेळेस पाहिलं तर प्रदीप भोईर यांनी भागवली आहे. भूक होती षटकाराची आणि ती भूक सुद्धा मिटवली आहे या दुपारच्या सत्रामध्ये. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल प्रदीप याला. स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच धावा बनवायला लागतील, कारण स्ट्रगल करता दिसतोय या पहिल्या इनिंग मध्ये. फॉल्कन फायटर हा संघ चांगली बॅटिंग करावी लागेल, षटकारांच्या चौकाने डील करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील या बॅटरला. चांगली कामगिरी करावी लागेल प्रदीप याला. बॉलर तयार आकाश रिपट. हा प्रकार बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. 51 तर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्या. बॉलर तयार. आता मात्र नक्कीच यावेळेला काय करते मैदानाच्या आतमध्ये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त कमबॅक करतोय बॉलर आकाश रिपट. व्हाईट बॉल टाकण्यानंतर नक्कीच चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्विच टाइम स्ट्रोक बॅट चेंज. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद तो म्हणजे प्रदीप भोईर. बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त नक्कीच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो निमेश थापड याला. त्याच्या माध्यमातून कॅच त्याने कॅरी केलेला आहे. आणखीन एक धक्का लागला गेलेला आहे फाल्कन फायटर या संघाला. प्रदीप भोईर हा बॅटर बाद झालेला आहे, निघून जाईल मैदानाच्या बाहेर. बघा सर इथून पाहिलं तर 3.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहतो पण 26 वर जाऊन पोचले. 5 गडी पाहिले तर तंबूच्या आशाला जाऊन पोचलेत. म्हणजे अर्धा संघ इथे गारच झालेला आहे सर. परंतु आता पाहतोय कल्पेश जाधव जो ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघातून मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. तो बॅटर थोडासा उशिरा आलाय की लवकर आलाय हे आपल्याला आताच समजून जाईल. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल कल्पेश जाधव या खेळाडूला. मध्यम फळीचा हा बॅटर आहे. 5 विकेट डाऊन झालेले आहेत या संघाचे. आता मात्र ताराहण बनावं लागेल कल्पेश याला. ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका आल्या नक्कीच षटकार ठोकलेला आहे बॅटरने कल्पेश याने.
चेंडूला पाठवतोय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. नक्कीच सर, पाहायला गेलं तर लोअर फुलटच बॉल होता, त्याला पुलचा फटका खेळला होता, परंतु आता यावेळेस थोडंसं दर्पण, थोडंसं पाहिलं तर दबाव गोलंदाजावरती आहे आणि आता पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय आकाश रिपट यांनी. नक्कीच एक चांगला मोठा खेळाडू आहे आकाश रिपट, भरपूर त्याला एक्सपिरियन्स आहे. ओपनचे देखील सामने तो खेळलेला आहे, परंतु या बॉलवरती त्याने दाखवून दिलेला कमबॅक त्याने केलेला आहे. आता मात्र सुंदर फटका, चेंडू टाकला होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलेला आहे पार्किंग लॉट मध्ये. 6 धावा षटकार. बघा सर, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते. जरूरत होती षटकाराची आणि षटकार कल्पेश जाधव यांच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावसंख्या 38 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये 2 बॅटर आहेत, अर्जुन थाळकर, कल्पेश जाधव. दोन्ही बॅटरला नक्कीच या 2 ओव्हर मध्ये एकंदरीत 20 ते 30 किंवा 40 पर्यंत धावसंख्या उभारली तर नक्की त्याचा संघ कमबॅक करू शकतोय. दर्शन सर, नक्कीच इथून पाहिलं तर 70 ते 75 धावा इथून बनवाव्या लागतील. जर 70 ते 75 धावा बनवल्या तर इथे या ग्राउंडवरती फायटिंग टोटल मानलं जातं आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर या 2 खेळाडूंना नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. या दोन्ही खेळाडूंना आता मात्र चमकावं लागेल, स्वतःला घासावं लागेल, मेहनत करावी लागेल, जबरदस्त बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. एका बाजूला कल्पेश तर त्याच्या सोबतीने अर्जुन. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधुराज आपण पाहतोय, विजय जाधव. दोन्ही बंधुराज आज आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात, परंतु वेगवेगळे संघ आहेत, त्या संघातून आपण खेळताना पाहतोय विजय जाधव. यावेळेस मिस टाइम चौक हवेमध्ये चेंडू पडतोय, काय केलं मैदानाच्या आतमध्ये रनिंग कॅच कंप्लीट केलेला आहे. अनिकेत चौधरी या खेळाडूने फलंदाज होईल बाद. मिस्टर अर्जुन थाळकर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहता आदिवासी प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेकरिता आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन कवले इन झाल्यात आणि मोठी जबाबदारी ही स्वीकारावी लागेल. 6 धक्के दिलेत आतापर्यंत फाल्कोन फायटर्स या संघाला. या चेंडूला खेळायचा जो सरळ रेषेत मात्र बॅटने बॉलचा व्यवस्थितरित्या संपर्क झालाच नाहीये. ते जर बघितलं तर एक धाव निश्चित केली गेली, एक विकेट्स मिळवल्या. पहिल्याच बॉलवरती विजय जाधवला मिळालेली सफलता आपल्याला पाहायला मिळाली. इथे येऊन 38 धावा 39 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. महत्वाचं षटक, निर्णायक षटक. या षटकामध्ये जर धावा आल्या इथून जर बघितलं अमित सर तर मग 15 ते 20 धावा या षटकामध्ये जर आल्या तर कुठेतरी चांगली धावसंख्या नक्कीच बघायला मिळेल. धावसंख्या उभारावी लागेल, प्रयत्न करावे लागते दोन्ही बॅटरला. कल्पेश जाधव, सचिन कवळे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार विजय. आता मात्र सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी क्रॅकिंग षटकार. 6. काय स्ट्रोक केलाय, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय कल्पेश जाधवच्या माध्यमातून. विजयचा हा चेंडू ओव्हर पिच बॉल सरळ रेषेत परफेक्ट खेळलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी महत्वपूर्ण षटकार, धाबा देणारा षटकार. आणि इथून बघितलं तर मग 45 धावांवरती आपल्याला संघ बघायला मिळतोय. यावेळेस सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, खाली क्षेत्र आहे, चेंडू निघून जाईल डिफेक्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटर आहे, बॅटर नक्कीच पाहिला आपण मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश जाधव तंत्रशुद्ध बॅटर आहे, नक्कीच चांगल्या प्रकारे धावा येताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका, एक षटकार आल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट खेळायला गेलाय. कारण की बघितलं ड्रॉपस्टिकच्या बाहेर चेंडू क्षेत्ररक्षक जरूर होता राकेश वनगे, मात्र त्याला बेदून चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय.
दोन पायांच्या मधून बरोबर चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. 4 धावाने संघाची धावसंख्या 49. 49 धावा आतापर्यंत बघायला मिळाला आहे. वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येवरती खेळताना बघायला मिळाला आहे मिस्टर कल्पेश जाधव. 3 षटकार 1 चौका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेले आहेत. कल्पेश जाधव अप्रतिम बॅटिंग करतो. मैदानाच्या आतमध्ये 22 या अंकावर खेळत आहे. बॉलर तयार. यावेळेस फटका तितका प्रॉमिसिंग नव्हता. काय केलं मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट थेट. पंचांच्या मनामध्ये शंका आहे. रेफर केलेला तिसऱ्या पंचांकरता हा डिसिजन आता आपण पाहणार आहोत. बॅटर सेफ आहे किंवा बॅटर रनआउट असेल. काय घडेल काय बिघडेल नक्कीच तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे. यस काय घडेल काय बिघडेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे सचिन कवळे. बॅक टू द पवेलियन गॉन. दोन्ही बॅटर मध्ये नक्कीच व्यवस्थित कॉलिंग नव्हते. पहिली धाव करण्याचा प्रयत्न होता. चोरटी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता दोन्ही बॅटरचा, परंतु सचिन थोडासा अपुरा राहिला गेला. रन कंप्लीट करत असताना तो निघून जाईल मैदानाच्या बाहेर. तंबूच्या आश्रयाला विकेट डाऊन. खरं तर आकाश कानाचं कौतुक असेल, कारण की मागच्या काही षटकांमध्ये जर बघितलं तर अशाच पद्धतीचं प्रदर्शन बघायला मिळालं होतं. त्यावेळेला थोडासा कमी पडला गेला, मात्र या वेळेला चुकी नाहीये. परफेक्टली हिट, काम झाले फिट. फलंदाज बाद. आतापर्यंत 7 विकेट्स डाऊन होताना बघायला मिळाले, ते म्हणजेच फाल्कॉन फायटर्स या संघाचे. एका बाजूला बघितलं तर कल्पेश सापटे चांगला फलंदाज बाद झाला. त्यानंतर फलंदाज बाद झाला मिस्टर आपल्याला बघायला मिळाले, ते म्हणजेच निलेश. आता नवीन फलंदाज अजय आलात. अजय हँडवा आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये उंचपुरा असा फलंदाज आहे आणि सातत्याने हा फलंदाज बेलकडी या संघातून नेहमीच खेळताना बघायला मिळालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 5वं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत विजयने चांगली कामगिरी केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. चेंडू निघून जातोय शॉर्ट पॉइंटला. मात्र क्षेत्ररक्षक आता आकाश येतात चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मिळेल या चेंडूवरती 1च धाव आणि इथून षटकाची झाली समाप्ती. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 या अंकावरती. 5 षटकाची समाप्ती झाली. 7 धक्के आतापर्यंत लागल्यात. काय म्हणाल या 5 षटकानंतर 51 धावा बनवल्यात अमित सर? 51 धावा या सेफ नाहीयेत या मैदानावरती. आपण जर पाहिलं तर नक्कीच 100च्या पलीकडे धावसंख्या एकंदरीत उभारले गेले कालच्या दिवसामध्ये, परंतु 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलक लागल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत जर आपण फाल्कॉन फायटर संघाची धावसंख्या जर बघितली तर 51 धावा. त्यानंतर सबमरी पुन्हा एकदा आम्हाला स्क्रीनवरती दाखवा विनंती असेल डिबेन लाईव्ह टीमला. बघा कल्पेश सापटे ज्या वेळेला आले 5 धावा बनवल्या 4 चेंडूंमध्ये. निलेश सांबरे 8 धावा बनवल्या 5 चेंडूमध्ये. अक्षय कोल्हाने बनवल्या 2 धावा. त्यानंतर भावेश ठाकरे शून्यावरती बाद. त्यानंतर अर्जुन तालकर 1 धाव बनवत असताना आपल्याला बघायला मिळाले. प्रदीप भोईरने 9 धावा बनवल्या आणि त्यानंतर 22 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात कल्पेश जाधवच्या आणि सचिन कवळेने 1 धाव बनवली. त्यानंतर अजय आता 2 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी सबमरी डीबीएन लाईव्ह स्क्रीनवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक स्लोग ओव्हर आणि इथून जर 20 धावा या षटकामध्ये जरी आल्या तरी मात्र चांगली धावसंख्या मेंटेन बघायला मिळेल. बॉलर तयार. क्रिश खिवरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. वसई संघाचा खेळाडू यावेळेला सॉफ्ट ड्राईव्ह. सुंदर फटका. चेंडू जाईल आर पार सीमा पार. दमदार षटकार येतोय बॅटरच्या बॅटमधून. कल्पेश जाधव या फटक्यासाठी ओळखला जाणार एकमेव फलंदाज आहे, कारण की सातत्याने ईगल स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या माध्यमातून त्याची कामगिरी उत्तम दर्जाची राहील आहे आणि आता फाल्कॉन फायटर्स या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथून धावसंख्या 57 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक हाती संघर्ष करतोय आता मात्र सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे एकंदरीत 59 धावा. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल.
या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि आपण पाहणार आहोत कितपत मजल मारली जाईल. फॉल्कॉन फायटर या संघाच्या माध्यमातून बॅटर असेल स्ट्रायकिंग गेटला कल्पेश जाधव, तो लढा देत आहे आपल्या संघाकरता. 30 या अंकावरती खेळत आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेटला असेल. हाफ टॅकर बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑप्टमच्या खूपच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. ऑप्टमच्या बाहेर बॉल चालणी केली होती बॉलरने. क्रिश खिवरे हा बॉलर नक्कीच चांगला बॉलर आहे या संघाचा. स्लॉग ओव्हरचा षटक नक्कीच तो टाकत आहे. थोडासा प्रेशर मध्ये येताना दिसतोय. डिसिजन इट्स व्हाईट बॉल, कारण की जर बघितलं तर ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर निघलेला हा बॉल होता आणि त्या कारणास्तव पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. धावसंख्या 60 धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. बॉलर तयार. क्रिश खिवरे कमबॅक करावला गेल्या बॉलरला भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. पुढील बॉल असेल आता मात्र वा कडक शॉट, चेंडू जाईल लॉंग बॉल मध्ये लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांचा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला बघा. जसा चेंडू पुढे टाकला त्याच्यावरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत 5वा षटकार हा कल्पेश जाधवच्या बॅट मधून. क्या बात आहे. महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारलाय. 9 चेंडूमध्ये 36 वैयक्तिक धावा. संघाची धावसंख्या नोंद ठेवली ती म्हणजे 66 66 या अंकावरती. आणि इथून जबाबदारी टेनिस विश्वामध्ये जर बघितलं तर क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना सर्वात महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि सध्याच्या घडीला जबाबदारी स्वीकारले मिस्टर कल्पेशनं. जबाबदारीचा टॉनिक प्यावा लागेल या बॅटरला. नक्कीच कल्पेश जाधव जिम्मेदारीने खेळ करताय आपल्या संघाकरता. एक हाती संघर्ष किल्ला त्याने लढवलेला आहे. 36 अंकावरती तो खेळत आहे. 5 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेले आहेत. एक चौकार देखील आपण पाहिला. आता मात्र बॉलर तयार क्रिश खिवरे. षटकातील 4था बॉल असेल. आता मात्र सुंदर चेंडूची हाताळणी खेळायचं होतं समोरच्या दिशेने, परंतु बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. कमबॅक करणारा डिलिव्हरी टाकतोय बॉलर क्रिश खिवरे. आता हा बॉल बघा एकदम पुढे टाकला, एकदम यॉक केलं. जबरदस्त बॉलची डिलिव्हरी आता सध्याच्या घडीला क्रिशच्या माध्यमातून बघायला मिळालाय. इथून पुढचा बॉल क्रिश या गोलंदाजाचा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला देखील चांगला बॉल आहे. बरोबर चेंडू जसा पडला तसा यष्टीरक्षक निमेश काकडच्या हातामध्ये जाऊन विसावणारा होता. इथून बॅक टू बॅक दुसरा बॉल आलाय डॉट. चेंडू हाताळण्याची जी शैली आहे क्रिशची जबरदस्त पद्धतीची बघायला मिळालाय. इंडू हँड आणि बॅक ऑफ द हँड हे चेंडू सातत्यपूर्व टाकले जातात मैदानाच्या आतमध्ये. इथून शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चांगले क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. राकेशच्या माध्यमातून 2 धावा निश्चित केल्या जातील आणि इथून मात्र पहिल्या इनिंगला पूर्ण विराम लागेल. आणि बघितलं तर मग धावसंख्या आपण जवळजवळ 68 धावा या धावफलकावरती कुठेतरी पाहायला मिळतात. आणि ही चांगली धावसंख्या अमित सर, कारण की विचार केला तर मग 7 धक्के लागले होते कल्पेश जाधवची ती महत्वपूर्ण फलंदाजी. 12 चेंडूमध्ये वैयक्तिक 38 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि इथून जर बघितलं तर मग आता बनवायच्या समोरच्या संघाला त्या म्हणजे 69 धावा बनवायच्या 6 षटकांमध्ये. कशा पद्धतीने बनवल्या जातील पाहायला विसरू नका, कारण की एक महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहताय 2026
धावांचं टार्गेट आहे सदानंदमध्ये 9192 या संघाला. त्या धावा चेस करण्याकरता पाहावं लागेल कशा प्रकारचे कामगिरी करतील सदानंदमध्ये 9192 संघाचे बॅटर. 68 धावा बनवलेल्या आहेत फॉल्कॉन फायटर या संघाने. त्यामध्ये नक्कीच कल्पेशच्या बॅटमधून अप्रतिम खेळी साकारले गेलेले आहे. आता मात्र त्याच्या चांगला कामगिरी उभरते. 68 धावा बनवलेल्या आहेत या संघाने. 69 धावांचं टार्गेट असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 36 बॉल्स बघायला मिळतील आणि 69 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच सदानंद स्मृती या संघाला बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने बनवल्या जातील आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि इथून काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. कारण की 6 षटकांमध्ये 69 धावा शक्य गोष्ट आहे मात्र अशक्य नाही आहे. कारण की विचार केला तर मग इथून जर 2 षटकं जे आहेत पॉवर प्लेची ती जर उत्तम दर्जाची राहिली कमी धावांची राहिली तर मग समोरच्या संघाला कुठेतरी डोकेदुखी धरेल आणि तिथून मात्र ज्या धावसंख्या बनवायची आहे ती धावसंख्या प्रत्येकी षटकामध्ये मात्र वाढत जाईल. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना परशुराम पाटील सर एका बाजूला आशुतोष सर आपल्याला बघायला मिळतात आणि जबरदस्त पंचांची भूमिका नेहमीच चांगल्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान 2 फलंदाज महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला आकाश रिपट मॅन फ्रॉम कासार बडवली आणि एका बाजूला असेल मॅन फ्रॉम दाणीव मिस्टर विजय जाधव विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतात. APL आहे आणि आदिवासी प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान सामन्याला दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात होईल. कल्पेश सापटे स्वतः संघाचे संघमालक आहेत. एका बाजूला फलंदाजी चांगली राहिली नाही आहे. आता गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल पाहणं गरजेचं आहे. आकाश रिपट स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती विजय जाधव. फुल टॉस बॉल स्विंग केलाय. पहिल्याच बॉलवरती धमाका आकाश रिपटच्या बॅट मधून आलाय. दमकम दाखवणारा शानदार भरदार षटकार. दॅट्स युथ 6. थँक्यू सो मच डीजे. काय फटका केलाय पायावरती. नक्कीच घुटना टेक सिक्सर देख बघायला मिळाला. इथून जर बघायला मिळालं तर मग पहिल्याच बॉलवरती हॅमर गेलं बॉलला. अक्षरशः चेंडूला ऑन साईडला पाठवलं गेलं 6 धावांसाठी. इथे स्टार्ट द जर्नी बघायला मिळाली कारण की 69 धावा बनवायच्या आहेत. सध्याच्या घडीला 2 षटकं पॉवर प्लेची आहेत आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. इथे अजून एक फटका आलाय. जबरदस्त स्ट्रोक मिस्टर आकाश रिपट आता थांबणार नाही आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक. एक मागे टाकला बॉल त्याच्यावरती ऑन साईडला केलेला प्रहार आणि त्यानंतर कल्पेश सापटेने पुढे टाकला. त्याला नक्कीच बरोबर मिडल ऑफ द बॅट केला आणि लॉंग ऑफ क्षेत्राबाहेर चेंडूला खेळून काढलं 6 धावांसाठी. अजून एक पायावरती जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला आहे. नेत्रदीपक स्ट्रोक. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली जाते मिस्टर आकाश रिपटच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये कल्पेश सापटेच्या विरोधात खेळल्या जाणारी ही फलंदाजी जबरदस्त बघायला मिळालाय. 6 धावा.
फेमस डीजे. एक पाय खाली बरोबर खेळपट्टीवरती जसा पाय वाकवला गुडघे वाकवले आणि स्ट्रोक एक्झिक्यूट केला ऑन साइडला. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकारांची तिगडी साध्य करणारा हा जवळजवळ तिसरा फलंदाज आपल्याला बघायला मिळाला मिस्टर आकाश रिपट. 18 धावा धावपळकावरती जशाच तसं उत्तर देण्याचं काम करते एका बाजूला आकाश रिपट. यावेळेला बॉल चांगला आहे, अप्रतिम दर्जाचा बॉल. आणि यावेळेला जर बघितलं तर ऑफस्टिकच्या बाहेर सातत्यपूर्व गोलंदाजी आता पाहायला मिळाली. आधीच शफल होते कारण की ऑफस्टिकच्या बाहेर ज्या वेळेला फलंदाज येऊन खेळण्याचा मानस करेल त्यावेळेला सेकंड व्हाईट लाईन जी आहे ती ग्राह्य धरली जाईल. चांगला फटका, कॅचची शक्यता, मात्र प्रदीप भोईर त्या ठिकाणी होते. चेंडू निघून जाईल, सीमा रेषा बाहेर आलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार चौकार. काय स्ट्रोक केलाय प्रदीप भोईरचं. थोडस नाराजीपणाचं करावं लागेल कारण की एक चांगला खेळाडू आहे आउटफील्ड मधला आणि प्रदीप भोईर अशा पद्धतीची चुका करेल असं वाटलं नव्हतं. आता ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर टाकलाय गोलंदाज कल्पेश सापटेने हा बॉल. इट्स अ वाईट बॉल. पंच परशुराम पाटील सरांचा इशारा आलाय की हा चेंडू त्यांना पुन्हा हाताळावा लागणार आहे कारण की आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा अंतिम बॉल 23 धावा आतापर्यंत. क्या बात आहे, जबरदस्त धावसंख्या. अजून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय हा शानदार चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि इथून जर बघितलं तर धावसंख्या जर बघितली तर या षटकामध्ये खूप जास्त धावसंख्या पाहायला मिळत आहे. 69 बनवायच्यात, पहिल्या षटकामध्ये आल्यात 27 धावा. इथे गडी आतापर्यंत गमावला नाही आहे सदन स्मृती 9192 या संघानं. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. केला तू दिल चोरी पुरा बोलाया गोड बोली पटेल तुला मी नाही बोली पुरा बोलाया गोड बोली पटेल तुला मी नाही बोली सुनना पुरी प्यार ग तू सच मी यार ग सुनना पुरा यार रे मिलन तुला मार रे. थँक्यू सो मच डीजे. काय जबरदस्त हाडामारी. पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आणि सध्याच्या घडीला दमखम दाखवताना दिसलाय फलंदाज आकाश रिपट. 6 चेंडूंना सामोरे जात असताना 26 धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्यात. इथे बरोबर मिरिटवरती खेळणारा फलंदाज आजच्या दिवसामध्ये आकाश रिपट आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक संघ असो किंवा मग ओपन फॉर्मॅट मध्ये असो, आकाश रिपट सातत्यपूर्व नेहमीच वेगवेगळ्या मैदानावरती जाऊन आपली कामगिरी जी आहे ती नेहमीच अदा करणारा हा फलंदाज आहे. मालिकावीर एक बाईक सुद्धा नावावरती आहे आकाश रिपटच्या. इथून जर बघितलं तर अद्यापही 30 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 26 धावा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये एक चेंडू वाईट होता. नक्कीच 2 बाईक मला वाटते आहेत मालिकावीर म्हणून आकाश रिपटच्या नावावरती कारण की एक चांगले फलंदाज आहे, एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. आणि कासारवलवडीच्या माध्यमातून एक फॉर्मॅट मधून जर बघितलं तर आयुब शेख सध्याच्या घडीला ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्याच्या जोडीला खेळणारा हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतो आकाश रिपट. एक चांगली धावसंख्या बघा. समोरचा खेळाडू जर चांगली पद्धतीची फलंदाजी करत असेल मैदानाच्या आतमध्ये तर विजय जाधव कडून शिकावं की कशा पद्धतीने त्याला स्ट्राईक द्यावी. विजय जाधव सध्याच्या घडीला सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तो सुद्धा मजबूत आहे. मात्र या वेळेला एक चांगलं काम करताना दिसलाय आकाश रिपट. या वेळेला फलंदाज होईल तो म्हणजेच बाद कारण की एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक अर्जुन आणि त्यांच्या हातामध्ये एक सोप्पा साधा झेल देऊन परतल्यात मिस्टर आकाश रिपट. बॅक टू डग आउट. पहिला धक्का.
चांगला बॉल प्रदीपच्या माध्यमातून ऑन साइडला धाडण्याचा प्रयत्न केला एका बाजूला आकाश रिपटनं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुनच्या माध्यमातून झालं. कदाचित थोड्याशा लांबीपुरता हा षटकार राहिलाय आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी गॅदर केला अर्जुनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश कानात आपल्याला पाहायला मिळतात. एक आकाश रिपट मैदानाच्या बाहेर गेलाय, मात्र एक आकाश मैदानाच्या आतमध्ये येताना दिसलाय. हा सुद्धा आकाश चांगला फलंदाज आहे आणि ह्याला विसरून चालणार नाहीये, कारण की आकाश कानात सातत्यपूर्व न्यू स्टार मडवीपाड्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करत असतात. मात्र आता या APL आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सदानंद स्मृती 9192 माध्यमातून चांगलं कामगिरी करावी लागेल. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे खाली, क्षेत्रामध्ये चेंडू जाईल मात्र उलटा कॅच. क्या बात आहे, असं वाटलं होतं की हा कॅच नाहीच आहे, मात्र जबरदस्त कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय मिस्टर सचिन कवळे. अक्षरशः पॉवर प्ले 30 सर्कल मधून धावले आणि त्याने कॅच कॅरी केलाय. फलंदाज धक्का नंबर 2 बाद. थँक्यू सो मच. आमचे DBN लाईव्ह पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवतील कशा पद्धतीने हा कॅच कॅरी केला गेलाय. प्रदीप भोईरचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चांगला फटका एक्झिक्यूट केला आकाश कानातनं आणि इथे सचिन कवले जवळजवळ 38-17 क्षेत्रामधून पोहोचले गेले. अक्षरशः चेंडूवरती तो कॅच नव्हताच. बघा काय जबरदस्त कॅच कॅरी केला गेलाय. स्वतः सरप्राईज झाले असणार आकाश कानात, कारण की फटका चांगला होता. जवळजवळ 20 ते 25 पावलं धावत गेलाय उलट्या दिशेनं आणि हा कॅच कॅरी केलाय. क्या बात आहे सचिन कवले, जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द APL बघायला मिळेल. जबरदस्त झेल टिपताना दिसलाय सचिन कवले. नवीन फलंदाज रोशन उंबर साडा मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅक टू बॅक 2 धक्के दिले आहेत टीम सदानंद स्मृती या संघाला आणि इथून जर बघितलं तर 28 धावा आणि या धावसंख्येवरती आता अक्षरशः गाडी थांबली. इथून जर बघितलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 2 धक्के या षटकामध्ये आणि एक फक्त धाव दिले प्रदीप भोईरनं. 27 चेंडूमध्ये अजून सुद्धा 41 हव्या आहेत. डावखोर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय मिस्टर रोशन उंबरसाडा, विसरून चालणार नाहीये. एक जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून येणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक हॅट्रिक बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, डायरेक्ट हिट जर झाला असता तर मग फलंदाजाचा काम फिट झाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. एक धाव निश्चित केली गेली आणि इथून एका धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ झाली. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. 26 चेंडू 40 ची अजून सुद्धा गरज आहे. दोन्ही विचार केला तर मग सामन्यामध्ये दोन्ही संघ अजून सुद्धा तडजोड करतो. बॅलन्सिंग सामना पाहायला मिळाला आहे. कोणाच्या अजून सुद्धा संघाच्या बाजूने सामना झुकताना दिसला नाहीये, कारण की इथे जो मेहनत करेल तो पुढे जाताना दिसेल. कंपॅरिझन जर बघितलं तर फाल्कॉन फायटर संघाचा 14 धावा होत्या उर्वरित 1.4 च्या षटकानंतर आणि आता सदानंद स्मृती 29 वर 2. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला विजय जाधव त्या माध्यमातून. बॅट आणि बॉलचा व्यवस्थितरित्या संपर्कच झाला नाहीये. इथे डॉट बॉल, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. इथून जसे जसे डॉट चेंडू पडतील तसे तसे फलंदाजांवरती मात्र प्रेशर हा जाणवताना दिसेल. आतापर्यंत 2 धावसंख्या देत असताना 2 महत्वाचे विकेट डाऊन केले गेल्यात. निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक, मात्र आता या चेंडूला ऑन साइडला वळवलाय. चेंडू थांबणार नाहीये, जाईल फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर. मिळतात धावा 4. शेवटच्या बॉलवरती आलाय विजय जाधवच्या बॅट मधून चौकार. इथे बघा रूम दिली बरोबर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला येऊन खेळला गेला फलंदाजाने. इन टू द गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदून चेंडू सीमा रेषा पार आलाय विजय जाधवच्या बॅट मधून चौकार. इथून दुसऱ्या षटकाला झालाय समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. या षटकामध्ये धावा आलाच नव्हत्या, मात्र शेवटच्या बॉलवरती चौकार. 6 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि इथून 33 धावा धावपळकावरती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत किती धावांची गरज आहे हे सुद्धा आम्हाला सांगितलं जाईल आमचे DBN लाईव्हच्या माध्यमातून.
ऑन द स्क्रीनवरती दाखवला जाईल. टार्गेट 69चं आहे, मात्र आता 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. क्या बात आहे. माझ्या मनाचा दिलाचा राजा 24 बॉल्स 36ची गरज. इथे विचार केला तर मग विजय जाधव आणि रोशन उंबरसाडा या दोन फलंदाजांवरती जबाबदारी आहे. मात्र तितकी जबाबदारी जर बघायला झाली तर मग फाल्कॉन फायटर्स या संघाच्या गोलंदाजांवरती सुद्धा आहे. कारण की इथून जर चांगली गोलंदाजी केली तर समोरच्या संघाचा मात्र पराभूत नक्की आहे. मात्र इथून काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे. कारण की इथून जो संघ जिंकेल तो पुढे जाताना दिसेल, मात्र जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाहेर जाताना नक्की बघायला मिळेल. मात्र काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. इथून हा सामना इम्पॉर्टंट सध्याच्या घडीला. जरी या स्पर्धेमध्ये बघायचं झालं तर मग एक सामना जिंकत असताना रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी या संघाने सुद्धा वर्चस्व कायम ठेवलं. कारण की परफेक्टली नेट रन रेट जो आहे तो त्या हिशोबात जर विचार केला तर मग ती रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी ही टीम जी आहे ती पुढे येताना दिसते. सुपर 8 साठी क्वालिफाय झालेली टीम आपल्याला पाहायला मिळाली. निलेश सांबरे गोलंदाजीच्या मार्कवरती. अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या खेळाडूला सातत्यपूर्व आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहिला आहे. इथे फक्त चेंडूला दिशा दाखवलाय. क्षेत्ररक्षक आहेत अजय, तिथपर्यंत पोहोचतील. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्याच्या घडीला रोशन उंबरसाडा करताना दिसला आहे. कारण की समोर एक धाकटीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जशी विचार केला तर मग आकाश रिपट आणि आकाश कान्हाची विकेट डाऊन झाली. तिथून मात्र जबाबदारीचं क्रिकेट खेळताना दिसलाय विजय जाधव. 3 चेंडूमध्ये 5 धावा आणि रोशन उंबरसाडावरती सुद्धा लक्ष असेल. इथे मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक किरण भुजड थोडेसे कमी पडले आणि या वेळेला जर विकेट जाऊन झाली असती तर मग सध्याच्या घडीला 3 फलंदाज महत्वपूर्ण बाद झाले असते. सदानंद स्मृती 9192 या संघाचे. इथे कॅच घेणं फार महत्वाची गोष्ट होती. अक्षरशः विजय पडले खेळपट्टीवरती आणि काय कॅच सुटलाय. जसं मग पोहोचले होते क्षेत्ररक्षक, मात्र कॅच त्यांच्या हातामध्ये बसलाच नाहीये. निलेश सांबरे हॅज अ आयकॉन प्लेअर फाल्कॉन फायटर संघाचा. दरम्यान त्याच्या विरोधात रोशन उंबरसाडा आपली दमखम दाखवत असताना, अदाकारी पेश करत असताना आलाय रोशन उंबरसाड्याच्या बॅटमधून षटकार. दॅट्स यूथ 6. सोन्याचा झुमका घेऊन तुला बुलेट गाडीवरी फिरवी. काय शॉट एक्झिक्यूट केलाय. डावकरे हाताच्या फलंदाजासाठी हा जर बघितला तर ऑफ ब्रेक होता. अजून एक चांगला फटका. हवेमध्ये बॉल, मात्र या वेळेला चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा आलाय रोशन उंबरसाडाच्या बॅटमधून षटकार. तुझे दिलाचा पाटील हाय पाटील बनवीन तुला. शोभे नाकातनत तुला बायको बनवीन तुला. सजनी मासोली वाणी तू हाय झाल्या फाडीन तुला. काय बॅटिंग करताय सध्याच्या घडीला सदानंद स्मृती 9192 ही टीम पाहायला मिळत आहे. तब्बल 47 या अंकावरती धावसंख्या जाऊन थांबली गेली. आता इथून जर बघितलं तर फक्त 22 धावांची गरज आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक अक्षय कोल्हा पोहोचणार नाहीये. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी षटकारानंतर आलाय चौकार रोशन उंबरसाड्याच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी. सो मच डीजे. काय फटका एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त स्ट्रोक. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल. खोलवर टप्प्याच्या बॉलला बरोबर खोदून काढलं. 4 धावांची मोहर देणारा हा फटका. आता हा फटका फसलाय. स्वतः निलेश चेंडूच्या खाली पोहोचतील काय. पोहोचलेत मात्र थोडेसे कमी पडले. डायरेक्ट हिट कॉम्प्लीट. मिस्टर विजय जाधव बॅक टू द ग्राउंड. धावचीची संधी निर्माण झाली आणि थोडेसे कमी पडले मिस्टर विजय जाधव
आणि या वेळेला फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फोटो काढ माझा फोटो काढ दिस मी दिस माझा फोटो काढ फोटो काढ माझा फोटो काढ कोरा दिस मी दिस माझा फोटो काढ थँक्यू सो मच डीजे. इथे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जरी पाणीसाठी जर हा ब्रेक असेल तरीही मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त दमखम दाखवणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोशन उंबरसाडाची. 6 चेंडूमध्ये 19 धावा आणि आता बघितलं तर मग 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवत असताना धावची मध्ये बाद झाला विजय जाधव हा फलंदाज. धक्का क्रमांक असेल 3रा. मात्र आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्थिती अशी निर्माण झालाय 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 चेंडूंमध्ये जर बघितलं तर मग 17 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा. महत्वपूर्ण मॅच. काय घडेल काय बिघडेल पाहायला विसरू नका. आदिवासी प्रीमियर लीग महत्वाची मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सदानंद स्मृती 9192 हा संघ फलंदाजी करतोय. त्यांना हवा आहेत 18 चेंडूमध्ये 17 धावा विजयाकरिता. आणि एका बाजूला बघितलं तर मग संघर्ष करताना दिसलाय, प्रयत्न करताना दिसलाय तो म्हणजेच फाल्कॉन फायटर्स हा संघ, कल्पेश सापटे यांचा हा संघ. आणि काय घडेल बिघडेल पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड केल्या जातील किंवा मग या धावा बनवल्या जातील. तत्पुरते आपण देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. डीजे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 17 धाव संख्येची गरज आहे सदानंद स्मृती 9192 या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत निमेश थापड. हा देखील एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि आता संघाची जबाबदारी संघ संकटित नाही आहे, मात्र या संकटातून थोडंसं बाहेर काढावं लागेल. 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. प्रदीप भोईर आपल्याला पाहायला मिळाला आहेत. फटका सरळ एक्झिक्यूट केला गेलाय. सचिन कवले आउटफील्ड मधला जबरदस्त खेळाडू आपल्याला इन द फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन कवलेचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये मागच्या उलट्या दिशेनं जाऊन तो कॅच कॅरी केला गेलाय आणि तिथून जर बघितलं तर मग एक चांगला धक्का दिला गेला तो म्हणजे सदानंद स्मृती या संघाला. आता इथून रोशनवरती मोठी जबाबदारी आहे. 17 चेंडू 16 धावसंख्येची गरज. निमेशने आल्या आल्या आपलं अकाउंट ओपन केलं या सिंगल धावेनं. 6 चेंडू 19 धावा वैयक्तिक रोशन उंबरसाड्याच्या नावावरती बघायला मिळत आहेत. 2 सिक्स 1 चौकार. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा त्या ठिकाणी मला वाटते कल्पेश जाधव आपल्याला पाहायला मिळतात. याच कल्पेश जाधवने पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त खेळ दर्शवला गेला. चांगले फटके नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मात्र आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जर बघितलं तर मग चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निमेशचा हा फटका गॅप मध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक सजवला. 100 कोल्हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून 1 धाव निश्चित. धावसंख्या जर बघितल्या आपण तर मग जाऊन पोहोचली 55 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगतीपथावरती. 15 चेंडूमध्ये अजून सुद्धा 14 धाव्यांची गरज. दरम्यान चांगला मिरिटवरती खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या सिंगल डबल धावत संख्येला जास्त महत्व दिलं जात आहे. चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. इथून 56 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या षटकातील. 4 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव पाहायला मिळालाय. चांगला बॉल बरोबर पायावरती चेंडू टाकला गेलाय. शरीराचा वेध गणारा बॉल हा. लेग बाईस कदाचित असेल. पंच नक्की सांगतील आशुतोष सर की हा चेंडू बरोबर पायावरती टाकला गेला. लेग बाईसच्या रूपाने मिळाली. त्या ठिकाणी 1 धाव आणि 1 धाव कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 57 या अंकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील पाहायला मिळेल. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे.
त्याच्यामधल्या कदाचित 4 धावा कमी होतील. इथे 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूला अडवण्यामागे यश मिळेल का, तर नाही असं उत्तर आलंय. चेंडू निघून जाईल, तो म्हणजे सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी आलाय शेवटच्या बॉलवरती चौकार. इथून 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 61 या अंकावरती. आणि ते 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. 12 चेंडू शिल्लक, 8 धाव्यांची गरज. आदरणीय सन्मान्य संदेशजी दळवी यांना आम्ही आमंत्रित करतो मान्यवर कक्षामध्ये. त्यानंतर आपल्या मान्यवर कक्षामध्ये पाहतोय सन्मान्य श्री कृष्णा भोईर, तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पिंट्यादादा परेड. त्यानंतर आपण पाहतोय विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी आणि त्यांच्या जोडीला सागरजी घायाळ आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे मॅनेजमेंटचे हेड आहेत सध्या तरी सागर घायाळ. त्यानंतर पंकज डबका यांना आपण पाहतोय. त्यानंतर जर पाहिलं तर ललितजी भुवर तसेच विशाल इंगळे यांना आपण मंचावरती अनुभवतोय. त्यानंतर सन्मान्य श्री जय पाटील कामनचे सुपुत्र आहेत. त्यानंतर आपण पाहतो इशिका स्पोर्ट्स संघाचे मालक थोड्याशा ट्रॉफीवरनं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांची मुद्रा दिसते. सध्या आपण पाहतोय की जयप्रकाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. यांचंसुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर आमचे सन्मान्य मान्यवर तसेच हेमंतदादा सुतार एबी फिटनेसचे सहमालक आपण पाहू शकतात, ते म्हणजेच संजयजी लोखंडे. त्यानंतर भावेशजी बाबर. इथे मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू मध्ये 8 ची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच्यामधून धावा कमी होतील 4. चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. हा शानदार चौकार निमेश थापडणे जबाबदारी स्वीकारलाय आणि 4 धावेने या धावा संख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 65 या अंकावरती. भावेश ठाकरेच्या विरोधात हा जबरदस्त स्ट्रोक स्वीची आणि स्वीट हिट 4 धावा. सन्मान्य संदेशजी दळवी यांना विनंती आहे, कनेर येथून आलेले आहेत, त्यांना आमंत्रण आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाच नाही आहे. इथून डॉट बॉल आलाय. आता कदाचित ही जी धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती, इथून वर्चस्व कायम ठेवला साधारण स्मृती 9192 या संघानं आणि धावसंख्या 65 धावा. जरी 3 गडी बाद झाले तरी मात्र महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारताना दिसलाय तो म्हणजेच निमेश. आणि एका बाजूला आपण बघतोय तो म्हणजेच रोशन उंबरसाडा. झेलचीची संधी निर्माण आणि इथे फलंदाज बाद होईल. निमेश सापड बॅक टू डग आउट. 4 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. आदरणीय सन्मान्य संदेशजी दळवी यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर या ठिकाणी जर इतर काही संघांचे संघ मालक जर या ठिकाणी आले असतील तर आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्षमध्ये येऊन आसनस्थ व्हावं. क्या बात आहे. डॅशिंग पासने विकी बादले, खूप खूप स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश ला आपण पाहताय. एक जुना जाणता खेळाडू, आतापर्यंत एखाद्या तरुण पिढीला लाजवेल असा खेळाडू आहे. गोखिवरे परिसरातील जरीमरी गोखिवरे संघाच्या माध्यमातून खेळत असतो. दरम्यान अजून एक चांगला बॉल आहे का तर नाही असं उत्तर आले. व्हाईट बॉल. इथून 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला साधारण स्मृतीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फाल्कॉन फायटर संघाकडे माझ्या नजरेत एक खेळाडू असा आला की ज्याला आतापर्यंत गोलंदाजीच्या मार्कवरती आणलंच नाही. जयदीप कोठारी, न्यू स्टार मळवीपाडा संघाचा एक चांगला खेळाडू तुमच्याकडे आहे. त्याला यूज करायला पाहिजे होतं, कारण की जयदीप कोठारी सातत्यपूर्व एक असा गोलंदाज आहे जो चांगली गोलंदाजी आपल्याला नेहमीच बघायला मिळतो. इथे विजयी धाव आपल्याला पाहायला मिळाली. सदानंद स्मृती हा संघ आपल्याला पुढे येताना दिसलाय. हा विजयी धाव राकेश वनगाच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि मात्र पराभव स्वीकारावा लागलाय तो म्हणजेच फाल्कॉन फायटर्स या संघाला. आणि इथून ही पहिली विजय आपल्याला बघायला मिळाली ती म्हणजेच सदानंद स्मृतीच्या नावावरती जरी एक सामना हारला असला तरीही ही विजयी जो झालेला आहे तो मात्र नक्कीच पुढे वाटचाल देणारा आपल्याला बघायला मिळेल.
चला मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. मॅच समरी आपल्या डोळ्यासमोर दाखवत असताना डीबीएन लाईव्ह मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश रिपट ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. पाहायला मिळाला 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 26 धावा त्याच्या नावावरती आहेत. तर आकाश रिपट मॅन ऑफ द मॅच. आणि गेम चेंजर प्लेअर कोण असेल